अमोल भाऊ, प्रशासनाकडून जो उमेदवार आहे घुसरडीचा अमोल शिंदे, या अमोल शिंदेंनी जो फॉर्म भरला होता त्यावेळेचा एक घड्याळ लावून एक चित्र प्रदर्शित करण्यात येत आहे. आम्ही तिथे तेव्हा हजर होतो. 2:57 त्याची एंट्री झाली आणि 2:59 त्याचा फॉर्म एक्सेप्ट झालेला आहे. आणि फक्त याच उमेदवाराबाबतीत आणि वैशालीताई ज्या नांद्र्याच्या आहेत त्यांच्या बाबतीत घड्याळ लावून हे चित्र प्रदर्शित केले जात आहेत. आपल्याला काय वाटतं, प्रशासन ही जाणीवपूर्वक करते का? नक्कीच. बघा, ही जी घटनाक्रम झाली, जे नाट्यगृह घटनाक्रम घडलेला आहे, याच्यावर प्रशासनावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव होता आणि ह्या दबावापोटीच हा सगळा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे. अन्यथा त्यांच्याकडे फॉर्म पण नव्हता. जे मी माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं, आम्हाला अशी शंका आहे की घाईघाईमध्ये कोरा फॉर्म आतमध्ये घेऊन गेला जातो, आतमध्ये एंट्री केली जाते आणि तो आतमध्येच बसून भरला जातो की काय. कारण फॉर्म भरून बाहेर यायला जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतात नामनिर्देशित करायचे. तर तुम्हाला 3 तास आतमध्ये काय करावं लागलं याच्याबद्दलचं मला काही कळालं, लक्षातच आलं नाही की तुम्ही आतमध्ये गेले आणि 3 तास तुम्ही फॉर्म भरून बाहेर नाही आलेत. तर 100% प्रशासनावर खूप मोठा दबाव होता. एक छोटीशी घटनाक्रम सांगतो की याबद्दलचं आम्ही दाद मागेली होती. लगेच दुसऱ्या दिवशी फॉर्मची छाननी होती आणि आम्ही वकिलांमार्फत तिथे केलेलं होतं. 2 वेळेस आर्ग्युमेंट झालं. रात्री 1 वाजता त्याचा फॉर्म वैध ठरवला गेला. इतका वेळ घटनाक्रम का चालला आणि एवढा वेळ का लागला, हे प्रशासनाचं उत्तर हे प्रशासनच देऊ शकतं. याच्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही. धन्यवाद. केलेलो आहोत, मी कोर्टामध्ये दाद मागत आहे. नमस्कार अमोल भाऊ. म्हटलं विषय असा आहे की तुम्ही आता चालूच विषय मांडला की त्यांच्या फॅमिलीला घेऊन अमोल शिंदे जे दुसरे डमी उमेदवार आहेत त्यांच्या फॅमिलींचं म्हणणं आहे की बुवा यांना बळजबरी उचलून आणलं. तर मग त्यांचा तर नकार आहे त्या गोष्टीला, हे आपण मान्य करतो. तर ते फॅमिली आपल्याकडे इथे संध्याकाळी येऊन गेली असंही तुम्ही म्हणतात. तर मग त्या फॅमिलीला घेऊन तुम्ही एक पत्रकार परिषद घेणार का? हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा विषय, जर त्यांचा एवढा विरोध आहे तो उमेदवार का येणार नाही इथे? आणि तिसरा मुद्दा असा आहे की ती जी उमेदवारी आहे ती माघारी होणार आहे का? पहिला यांनी प्रश्न सांगितला की बाबा ती फॅमिली माझ्यापर्यंत आली होती. नक्कीच माझ्याकडे इथे CCTV आहे त्या पूर्ण याच्यामध्ये. ते CCTVचे पण फुटेज आहेत. ती फॅमिली स्वतःहून चालत माझ्यापर्यंत आली. मी त्यांच्यापर्यंत गेलेलो नाही. मी त्यांना ओळखत पण नव्हतो, मला माहिती पण नाही. ते स्वतःहून माझ्यापर्यंत त्यांच्या व्हेकलने इथपर्यंत पोहोचलेत आणि ते माझ्यापर्यंत आलेत. नंबर 1. नंबर 2, त्यांची माघार होणार का नाही मोगार, जसं मी माझ्या पत्रकार परिषदेत सांगितले, आजच्या तारखेला त्याची मिसेस ते त्या गावामध्ये उपलब्ध नाही आहेत. हे जे मला जे माहिती पडतं त्यानुसार ते इथे नाही आहेत. आणि त्यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात आमिष, दबाव, दडपशाही, गुंडगिरी झालेली आहेत. त्याच्यामुळे दादा त्यांचं माघारी होईल असं मला वाटत नाही. आणि आप्पासाहेब, लोक एवढी जनता खुळी आहे का हो की अमोल शिंदे नावाचा डमी उमेदवार उभा का केला गेला जाऊ शकतो, हे इतकं त्यांना समजत नाही का? म्हणजे तो स्वतः येईल आणि म्हणेल मी अमोल शिंदे, मला म्हणजे त्याचे राजकीय सामाजिक कुठली पार्श्वभूमी नाही आहे आणि तो इथे येऊन अचानक येतो फॉर्म भरतो. त्याच्या मला वाटत नाही की त्याचा माघारी होईल. जर खरंच तुमच्या निमित्तानं मी तेच सांगतो की ते 100% मान्य आमदार साहेबांच्या ताब्यात आहेत. ते जर मर्द असतील तर त्यांनी तो माघारी घेऊन टाकावा आणि लढून घ्यावं. उलटं बरं होऊन जाईल ते. तर मला हे बघा, मला यांनी विचारलं की त्या दुसऱ्या अमोल शिंदेवर काही फरक पडेल का? 100% खरा अमोल शिंदे कोण आणि डमी अमोल शिंदे कोण ही जनता ओळखते. मला जनतेला सांगायची गरज नाही. उलटं मान्य आमदार साहेबांनी या निमित्ताने माझा प्रचार प्रसारच करून टाकला. उलटं जास्त लोकांपर्यंत मला पोहोचून दिलं. त्याच्याबद्दल मी मान्य आमदार साहेबांचे धन्यवाद देतो. आणि राहिला, जनतेला सर्व माहिती आहेत मित्रा की खरा अमोल शिंदे कोण आहेत, सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये अडचणीमध्ये कोण येऊन थांबलेला आहे. तर त्याच्याबद्दल मला वाटत नाही थोडंसुद्धा फरक पडेल का. मी तेच सांगतो ना की तिथून यांनी असं विचारलं की बाबा त्यांनी पोलीस प्रशासनामध्ये तक्रार का नाही केली त्यांच्या कुटुंबाने. तर जेव्हा हे नाट्यक्रम घडलं आणि तिथून त्यांना घेऊन गेलं
तर लगेचच त्यांच्या फॅमिलीशी माननीय आमदार साहेबांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क केलेला होता. आणि मी जसं बोललो, त्यांना मोठ्या प्रमाणात आमिष दिलं गेलेलं असेल, भीतीचं वातावरण, दडपशाही, गुंडगिरी म्हणून त्यांना घाबरवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची आमदारांच्या विरोधात जाण्याची हिंमत नाही, होणार नाही. त्याच्यामुळे ते पोलीस स्टेशनपर्यंत गेले नसतील असं मला वाटतं. की खुल्या त्या जे काही अपक्षांसाठी चिन्ह प्रकाशित केलेले आहेत, हां अतिशय लहान लहान चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. तर यावर तुम्ही काय सांगाल? नाही, हे बघा, मला मान्य आहे. मी बघितलं ह्यावेळेस जे चिन्ह आलेली आहेत ना, जी प्रमुख जे चिन्ह असतात, म्हणजे तो कब्बशी होतात, विमान होतं, पतंग होतं, हे छत्री आहे, हे पॉप्युलर चिन्ह होते. यावेळेस हे सगळं म्हणजे शिट्टी पण होतं, तर तेही काल परवा गोठवण्यात आलं. हे जे प्रमुख चिन्ह होते हे निवडणूक आयोगाने त्यांच्या काही वेगळ्या कारण ते मला सांगणं अवघड आहे, पण ते ह्यावेळेस गोठवले गेले, ते चिन्ह नाही आहेत. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो की जनता खूप सुज्ञ आहेत, हुशार आहेत. त्यांना कळतं की कुठलंही चिन्ह असेल तर कुठल्या चिन्हामार्फत आपण कोणाला मतदान केलं गेलं पाहिजे. तर मला तेवढं हे आहेत. मागच्या वेळेस मी 6व्या नंबरला होतो, माझ्या खाली 3 लोकं होती, वरती 5 लोकं होती. माननीय आमदार साहेब पहिल्या नंबरला होते. तरीसुद्धा 75,000च्या आसपास असलेल्या लोकांनी, म्हणजे 73,000 समथिंग, म्हणजे 75,000 लोकांनी भरभरून प्रेम दिलं. त्याशिवाय काही अडचण नाही आहे.